नमस्कार माझ्या प्रिय सखींनो, आज आपण बनवणार आहोत कैरीचे पणे। खानदेशातील लोकप्रिय पेय जे खानदेशातील प्रत्येक घरात बनवल्याशिवाय राहत नाही। तर मग चला सुरुवात करूया। मी कैरीचे पणे बनवण्यासाठी अर्धा किलो ही गावरानी कैरी घेतलेली आहे। गावरानी कैरी ही विशिष्ट प्रमाणे चविष्ट असते। आपण साधी कलमी कैरी घेतली तर त्याचं पण हे एवढं खास लागत नाही, त्यामुळे गावरानी कैरीचाच वापर करा। सोबत गूळ, तुम्ही साखरेचाही वापर करू शकता, पण गूळ हे उत्तम शरीरासाठी गुणकारक असतं, त्यामुळे गुळाचंच बनवूया आपण। तर मग चला सुरुवात करूया। सर्वप्रथम आधी आपण कैरी ही शिजवून घेऊया। कैरी मी आधी शिजवायला टाकते। तुम्हाला मार्केटमध्ये मोठ्या साईजच्या मिळाल्या तर तुम्ही त्या कैरींचा उपयोग करा। मला ह्या अवेलेबल होत्या म्हणून मी ह्या घेतल्या। तुम्ही मोठ्या ही कैऱ्या वापरू शकता। कैरी शिजत आहे तोवर आपण गुळाचं पाणी करूया। या पाण्याला गरम करायची काहीही गरज नाही। गुळ किसलेला असल्यामुळे पाण्यात लगेच वितळतो, त्यामुळे आपण याला आता पाण्यात विरघळून घेऊया। आपला गूळ वितळून झालेला आहे। आपली कढीही शिजून झालेली आहे। आपण आधी सर्वप्रथम हे गुळाचं पाणी काढून घेऊया, कारण की याच्यामध्ये रेऊ असते आणि तुम्ही म्हणाल की हे गुळाचं पाणी काळं दिसतंय। तर गूळ हे दोन प्रकारचे येतात, पिवळा आणि काळपट। मी तो काळपट घेतलेला आहे, कारण की त्याच्यात गोडवा हा अति जास्त प्रमाणात असतो, त्यामुळे तुम्ही त्याचा वापर करायचा। आणि जो पिवळा असतो त्याला गोडवा कमी असतो, त्यामुळे याचा रंग हे काळा गुळ वापरले असल्यामुळे काळपट पाणी दिसते। आता आपण आधी काय करूया, हे गुळाचं पाणी काढून घेऊया। मी असल्या प्रकारची चाळण घेतली। याच्याने काय होईल की सगळे खडे हे जे असतील बारीक रेऊ त्याच्यातली बारीक खडी ती सगळे वरती राहतील। आपलं पाणी गाळून झालेलं आहे। आता मी या कैरीचे गर काढून घेते आणि गर काढून ते आधी मिक्सरने वाटून घेते। माझ्या कैऱ्या खूप छान शिजून झालेल्या आहेत की ते आपोआपच गर सोडत आहेत। आपण काय करूया, यांचा सगळा गर काढून मिक्सीमध्ये एकत्रित करून वाटून घेऊया। आपण आधी गर काढून घेऊया। बघा, कोळस वरून गळ हा स्वतः सुटत चाललेला आहे। कैऱ्या छान शिजल्यात ना, मग त्याला आपल्याला जास्त बळ लावायची गरज नाही, गळ हा आपोआपच निघून जातो। आता आपण हा सगळा गर मिक्सीमध्ये काढून घेऊया। आपला गर आता काढून झालेला आहे। आपण आता मिक्सीमधून वाटून घेऊया। आपलं वाटण हे कैरीचं वाटून झालेलं आहे। आपण आता याला पाकमध्ये ऍड करूया। याला छान मिक्स करून घेऊया। आता पण्याचाही रंग चेंज होईल। आपल्याच्या कैरीच्या पण्यामध्ये थोडंसं बॅलन्स करण्यासाठी थोडंसं मीठ घालूया, जास्तीचं नाही, अगदी थोडं। तुमची जर पाव किलो कैरी असेल तर पाव किलो गूळ घ्या। तुमची अर्धा किलो कैरी असेल तर अर्धा किलो गूळ घ्या। आता उन्हाळ्याचा सीझन सुरू झाला, सोबत आंब्याचाही सीझन येत आहे, त्याच्या आधी कैरीही यायला लागली आहे। तुम्ही आवर्जून हे माझी रेसिपी बनवून बघा। पण्यामध्ये जास्त आपल्याला ते मिर्च मसाले, जिरं, भाजलेलं जिरं किंवा चटणी असलं काहीही घालायची गरज नाही। पण हे खानदेशात खरं हे अशा साध्या पद्धतीनेच बनवले जाते आणि त्याच पद्धतीने त्याला चवही येते। प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात आंब्याचे पणे हे बनवल्याशिवाय राहत नाही। आपलं महाराष्ट्रीयन खरं कोल्ड्रिंक म्हणजे हेच आहे। तुम्ही एकदा ही सिंपल आणि सात्विक रेसिपी ट्राय करून नक्की बघा, तुम्हाला आवडेल। याच्यामध्ये दुसरे काही ऍड न करता अशाच पद्धतीने बनवून बघा। तुम्हाला माझी रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका।
माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. आणि हो, एकदा ही रेसिपी ट्राय करून नक्की बघा. सिंपल आणि सुंदर. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर कमेंट्स करून नक्की सांगा. माझी रेसिपी शेअर करा. थँक्यू.